हे बघा एकदम कसे फुलाच्या जाळ्या वगैरे. हे बघा आपण काही प्रमाणात आपण हे आता आपण एक गोचडी प्रमाण दिसते हे झाड, पण एक गोचडीचं नाही आहे, हे दुसरं झाड आहे. आणि एकदम बघा किती फुलं एकदम सुंदर लागलेले आहेत, एकदम भारी, एकदम अशा कलरचे एकदम चांगले. बघा आता सध्या नर्सरीमध्ये मित्रांनो बघा शोचे झाड आहे, तर आपण जे म्हणले ते शोचे झाडं लावू शकतो. सध्या वातावरण पण असं पावसाळ्याचं आहे, त्याच्यामुळं कुठेही टाका एकदम भारी लागते, टेन्शन नाही. हे बघा शोचे झाड, हे पण शोचे इथं जे लागतात ते शोचे झाड आहेत तिथं. हे बघा छोटा बारका मोगरा, हे बघा कन्हेरी, लाल पांढरी कन्हेरी आहे. हे बघा अंजिराचे झाड येतं, आमचे दाजी आज अंजिराचे झाडं घेणार येतं. आणि हे बघा आमचे दाजी येते हे अंजिराचं झाड नेण्यासाठी आलेले आहेत, त्याला अंजीर खायचे सध्या. हे बघा शोचे झाड आहेत एकदम. हे बघा हा मोगरा, हे गुलाब आहे, पांढरा गुलाब आहे, हे जास्वंदाचं आहे मित्रांनो. बघा हे आंब्याचं, ते चिकूचं आहे झाड, सगळ्याचे असे एकदम भारी आहेत. आणि हे बघा चिकूचं झाड आणि जाग्यावरच चिकू धरलेले आहेत मित्रांनो. बघा अक्षरशः आता हे समोर चिकू धरलेले आहेत झाडाला, आणि जवळपास 3.5 ते 4 फुटाचं झाड असेल, आणि 4 फुटाच्या झाडाला हे बघा कसं पाला लागलेलं आहे चिकूचं. एकदम असं भारी, एकदम असं वातावरण आहे. आणि किसान नर्सरी हिंगोली इथे मी आलेला आहे सध्या, एकदम पाहण्यासारखं आणि एकदम भारी. रोपटे पण एकदम छान येतात आणि निगराणी पण खूप चांगली आहे त्याची. बघा तुम्ही जे इकडे बघा मित्रांनो, हा लिंबुनीचं झाड आहे, लिंबुनीचं झाड आहे. तर हे माहीत नाही कशाचं आहे, ते पण हे सागाचं आहे, हे येळाचे, हे येळूचे घेतात आजी, येळू नाही ते, सॉरी मित्रांनो, ते येळूचं झाड नसून ते शोचं झाड आहे. येळूच आहे पण शोचा येळू येते, म्हणजे काही कामी नाही येणारा. आणि हे काय संत्र्याचे का लिंबाचे दाजी, लिंबा लिंबुनी, हे मित्रांनो हे लिंबुनी झाड आहे. तर बघा नाही हे लिंबुनी नाही, ते संत्रा आहे, ते संत्रा आहे. हा ते एवढं बी नाही काय कळत, मला काय कळतंय. बघा मित्रांनो एवढंच बघा झाड केवढंच आहे जास्वंदाचं, आणि फुल किती चांगलं धरलेलं आहे मित्रांनो. बघा एकदम असं चांगलं फुल, झाड बघा केवढं आहे, फक्त एकच काडी आहे धरलेली, पण फुल बघा केवढं आहे, हातात बसणार नाही एवढं फुल आहे मित्रांनो. हे बघा असं एकदम चांगलं आहे. हे बघा पिपळाचं झाड, हे लिंबाचे झाडं, हे बेल. हे बघा आपण श्रावण महिन्यामध्ये खूप याचं महत्त्व असते. हे बघा बेलाचं झाड, भरपूर असे झाड आहेत मित्रांनो. कोणाला लागले तर किसान नर्सरी हिंगोली इथे भेट द्या. आणि सध्या माणसात जीवनात येऊन एक ना एक झाड अवश्य लावावं, मग ते कशाचंही असो. आणि त्या झाडाची निगराणी अशी करावी की त्या झाडाचं फळ आपल्या मुलाबाळांना खायला भेटेल, या पद्धतीत.